गंगाजल शीतल से गंगाजल मुखी अमृता जीवनी मुखी अमृता शोधने से गंगाजल शोधने से गंगाजल मुखी अमृता सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देवाची करणी. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे सगळ्या संतांच्या बाबतीमध्ये काय कुठलं तरी एक गुण विशेषत्वानं आपण वैराग्य म्हटलं ती तुकोबर आहे. शांती ब्रह्म राग नाही तिथे येतच नाही त्यामुळे लगेच आपण शांती ब्रह्म शब्द लावून टाकला. बर या सगळ्यांच्या पाठीमाग उद्देश असा आहे की त्यांनी त्या त्या विकारावर विजय मिळवला आणि आपल्याकडे चांगले विचार आपल्याकडे घेतले. मग असे जे आहे ना तर साधू संतांच्या बाबतीतला विषयच असा आहे की यांचं सर्वांगच निर्मळ आहे. हे पूर्ण अंगानं निर्मळ आहेत. यांच्याकडे काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार काहीच नाही. हो पूर्णपणे. पण गंमत सांगू का आजची परिस्थिती तशी नाही बरं का. गरज लागेल तेव्हा सगळं पाहिजे. लय गपचीप बसायला लागलं तर लोक दगड हाणते तो. सांगू का मी तुम्हाला भजन करा विठाला विठाला असं म्हणतात. एका गावामध्ये फार मोठा नाग निघालं आणि तो सगळ्या गल्ल्यामधून फिरायचं. लोकांना घराच्या बाहेरच येता येईना ना. बरं त्याला मारण्याची हिंमत नाही. एवढा मोठा होता की त्याला मारायचं म्हणजे शक्यच नाही. मग म्हणले देवांना प्रार्थना केली आणि म्हणले देवा हे आमच्यावरलं संकट जाऊ दे बाबा. मग देवाने त्याला सांगितलं हे बाबा कोणाला त्रास देऊ नको. तुझं तू फिरायचं तर फिर गावात पण नको त्रास देऊ. तर ते ऐकलं त्यांनी. मग ते गप्प बसायला लागलं. ते फणा काढीना काय होईना नुसतं फिरायचं. मग नंतर पोरांनी गाडी केली त्याची. कळालं ना. हो त्याची गाडी त्याचे लागले सालटे निघायला. तर ते देवाकडे गेलं म्हणलं देवा हे काय मला गप्प बसायला लावलं. ते माझ्यावर तर घोडं करायला लागले. अरे म्हणलं मग अरे तुला मी असं कुठं म्हणलं नुसता फणा तर काढ ना नको त्रास देऊ. मी कशामुळे सांगितलं काम क्रोध लोभ नसावेतच. एक गोष्ट खरी जरी असली तरी एकदम निर्मळ होऊ नका. काळ बेकार आहे. आजची परिस्थिती आपल्या देशाचीच बेकार आहे. धर्म अधोगतीकडे चाललाय. वाईट गोष्ट आहे. हे काय एका कीर्तनानं सांगून फायदा नाही. तुम्हाला सगळ्यांकडे आता टी व्ही आहेत पेपर आहेत मोबाईल आहेत. सगळ्यांना कळते काय चाललंय ते. सावधान. मी इंद्रप्रस्थमध्ये मुद्दाम सांगितलं होतं असू द्या घरामध्ये एक दोन काठ्या ठेवा कोराडी ठेवा. लागते कधीतरी लागते ना इथं काठा निघलं. हो असं घरात ठेवा. इळे खुरपे कायचे ठेवा. तू आता नका जाऊ खुरपायला पण राहू दे ना घरात. लागत कधीतरी आपल्या सांभाळापुरतं तरी ठेवा. हो असं येडेवाने नका करू. आमचा देव येईन. तुमच्या बापाच आहे का देव का फुकट अहो काही कवायना काही नसलं तर दोन तीन तरी दात तरी चांगले पाहिजे चावायपुरते. निव्वळच गार होऊन कसं जमल. हो काहीतरी तयारी ठेवा. असू द्या मी हे कीर्तनात सांगायचा विषय नाही पण सांगावं लागतं. आज परिस्थिती असते. लोक म्हणतात आमचा देव येईल. अरे असा देव नसतो येत रे. आपण हातपाय हलविल्याशिवाय कोणीच सहाय्य करत नाही. कोणी. अब तुम्हाला घर बांधायचं